कटलेटसाठी पीठ भिजवायला घेऊया। सर्वात प्रथम भिजवलेले पोहे टाकूया। पोहे छान फुलले, पोहे हाताने थोडे मळून घेऊया। 2 बटाटे आपण उकडून घेतलेत, ते किसून घेऊया। दोन्ही बटाटे किसून घेतलेत। भाज्या टाकूया। शिमला मिरची, कोबी, गाजर, मटार टाकूया। आलं, लसूण आणि हिरवी मिरची मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतले। याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, 2 लसणाच्या पाकळ्या आणि छोटासा आल्याचा तुकडा मिक्सरमध्ये वाटून घेतला आहे, ते टाकूया। छोटा पाव चमचा हिंग, छोटा अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा धणा पावडर, छोटा अर्धा चमचा आमचूर पावडर, चवीनुसार मीठ, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर। सर्व साहित्य मिक्स करून याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। कटलेटसाठी पीठ छान भिजवून घेतलं आहे। बटाट्याचा आणि पोह्याचा जो ओलसरपणा आहे त्याच्यातच पीठ भिजवायचं आहे। कटलेट करायला घेऊया। हाताला थोडंसं तेल लावून घेतलं आहे। मी अशा प्रकारे कटलेट बनवते। प्लेटमध्ये ठेवूया। कटलेट करून घेतले, शालू फ्राय करून घेऊया। गॅसवर पॅन तापत ठेवला आहे। पॅनमध्ये तेल टाकले, तेल गरम झाले, कटलेट टाकूया। कटलेट आपण शालू फ्राय करणार आहोत। कटलेट लगेच उलटवायची नाही, कटलेट मिडियम गॅसवर करायचे। कटलेट कडेकडेने लालसर दिसायला लागलेत, उलटवून घेऊया। उलट पालट करून दोन्ही बाजूने लालसर तळून घेऊया। कटलेट दोन्ही बाजूने लालसर तळून झाले, काढून घेऊया। आपले पोह्याचे कटलेट तयार झालेत।